हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवते आहे की माझ्याकडे गणपतीच्या ऑर्डर्स खूप भरपूर म्हणजे खूप जास्त. त्याच्यामुळे मला काल व्हिडिओसुद्धा अपलोड करायला मिळाला नाही आहे, कारण की एका कस्टमरनी 4-4, 5-5 ब्लाऊजं दिली. तर काय करणार, नवीन कस्टमर जर असले तर आपण तिथे नाही बोलू शकत नाही. आणि सीझन असं असतं आहे ना की सणवाराचा, की तेव्हाच कस्टमर आपले जोडले जातात. त्यामुळे आपण तिथे मेन फोकस असतो की कस्टमर आपल्याबरोबर नीट जोडले पाहिजेत. तर ते जोडताना आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे आज बघणार आहोत. आणि तसंच मी काही ब्लाऊजं केलेली आहेत 2 दिवसामध्ये, शनिवार आणि रविवारमध्ये. ती कशी ब्लाऊजं झाले ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या कामाचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता की आपलं कसं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील. तर इथे बघू शकता, एक डिझाईनचा ब्लाऊज होता आणि डिझाईनच्या ब्लाऊजला खूप टाईम लागतो, खूप म्हणजे खूप. आणि ही जी साडी आहे कस्टमरने 1800ची आणलेली आहे. आणि तिने हा मला ब्लाऊज शिवायला दिला. तिला गणपतीला घालायचं आहे आणि तिला 4 तारखेला गावी जायचं आहे. ऑलमोस्ट कस्टमर असे आहेत ना की त्यांना गावी जायचं आहे. आणि कोकणामधले असल्यामुळे गणपती सण उत्सव खूप मोठा असतो. मी सुद्धा कोकणातलीच आहे म्हणून मी सांगते. आणि त्याच्यानुसार मग कस्टमर येतात आणि काही कस्टमर इथलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा लागतं. गणपती सण कोणीही असो, कुठलाही एरिया असू दे, त्यांना सण म्हटलं की आपल्याला नवीन कपडे लागतातच आणि लेडीजला स्पेशली लागतात. तर इथं मी काही ब्लाऊजं दाखवते. आपला फिनिशिंग बघू शकता. 2 दिवसामध्ये मी 7 ब्लाऊजं कंप्लीट केली. सिंपल आहे, साधी आहेत आणि डिझाईनसुद्धा आहेत. इथं फिनिशिंग बघू शकता. एक गंमत सांगायचं म्हणजे माझ्याकडे ना एक कस्टमर आली होती, नवीनच होती. जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये ब्लू कलरचा तुम्हाला दिसत असेल, ती कस्टमर आहे ना. काही कस्टमर आहेत ना, छोट्या गोष्टीमध्ये खूप जास्त ऑब्झर्वेशन करतात, खूप जास्त, की बरोबर आहे का किंवा मागे पुढे झालं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात बरं का. आता मी तुम्हाला सांगते, 5:15चा माझा 5:15चा तिने मला हात सांगितला होता, चुकून माझ्याकडून 5:30 झाला. तर तिने मला ते कमी करायला लावलं माहीत आहे का. आणि मला खूप म्हणजे आपल्याला ना, खरं सांगू का, ह्या गोष्टीचा कस्टमरचा राग नाही मानला पाहिजे, पण ह्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या कस्टमर आपल्याला शिकवतो. आणि ह्या गोष्टी खूप मायने करतात, की आपल्याला कस्टमर आपल्याला ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि ह्या शिकवण्यासाठी कुठे आपल्याला म्हणजे असं बोलतात ना, की कुठल्या गोष्टीमध्ये टेलरिंगमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो नसतो किंवा मला हे येतं ते येतं पुन्हा परफेक्ट असतं असं नसतं. पण कस्टमर आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असतो जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये म्हणजे ट्राय करत राहतो. आणि एक्सपिरियन्स नवीन टेलर माउथ पब्लिसिटीने येतात, त्यावेळेला कस्टमर काही स्वभावाने काही खडूस असतात, काही नॉर्मली असतात, काही खूप रागिष्ट असतात, काहींना परफेक्टच लागतं. या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे ना, आपल्याला पण शांत डोक्याने काम करावं लागतं. आणि आपण कोणावरती चिडचिड करायला नाही पाहिजे, कारण की कस्टमर जोडून ठेवायचे असतील ना, तर तोंडामध्ये साखर असणं गरजेचंच असतं. कधी पण आपण आहे ना, बिझनेस करत असाल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मायने राखतात, की आपण किती प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करतो आणि किती स्वच्छ पद्धतीने आणि आपल्या कामाची क्वालिटी देतो, हे खूप मायने राखतं. आणि हेच बघून येतं. धन्यवाद.